नमस्कार. आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देगलूर बिलोली मतदारसंघात तिसरा पर्याय देणार. देगलूर बिलोली मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा. महेश पाटील. गेल्या काही विधानसभा निवडणुकीपासून देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात तेच उमेदवार फिरून येत आहेत. जनतेच्या मतदानाच्या बळावर निवडून आलेले आमदार सतत दल बदलूपणा करत आहेत. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी पसरली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी सोडण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील यांनी केली आहे. यावेळी महेश पाटील, उपजिल्हाप्रमुख गिरीधर पाटील सुगावकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नागनाथ वाडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, इच्छुक उमेदवार महाविकास आघाडी व्हीन तुकाराम सोपानराव खैरके, केशव पांडुरंग सुगावकर आदी जण उपस्थित होते. दिवंगत आमदार रावसाहेबजी अंतापूरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये एक रावसाहेबजी अंतापूरकर यांना कोरोना काळात निधन झालं. त्यांच्यामुळे ही निवडणूक झाली म्हणून एक सहानुभूती म्हणून आम्ही जितेशजी अंतापूरकर यांना जीवाचं रान करून, दुश्मन्या घेऊन, वाईटपणा घेऊन या ठिकाणी प्रचारात हिरारीनं भाग घेतला आणि त्यांना निवडून आणण्यासाठी माझ्यासह आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि जनतेला सुद्धा भरभरून त्या ठिकाणी प्रेम आशीर्वाद त्या ठिकाणी देऊन एक गरीब आमदार म्हणून जितेश अंतापूरकर यांना एक सहानुभूतीच्या नावावर निवडून दिल्यानंतर त्यांनी आज या ठिकाणी काँग्रेस महाविकास आघाडी अडचणीत असताना, संकटात असताना अशा वेळेस त्यांनी काँग्रेसला साथ देण्याऐवजी काँग्रेसचा त्यांनी घात केलेला आहे. म्हणून अशा आमदाराला जे दलबदलू आहेत, जे गद्दारी केले, जे पक्षाची बैमानी केलेत, जे जनतेशी बैमानी केलेत. पक्ष म्हणजे आपल्या आई समान असतो. आपल्याला नवा जन्म, राजकीय जन्म कोण देतो तो पक्ष देतो. आई समान असलेल्या पक्षाच्या पाठीमध्ये आई अडचणीत असताना, संकटात असताना त्याच्या पाठीत वार करण्याचं काम जितेश अंतापूरकर यांनी केलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा दलबदलूला देगलूर मतदारसंघातील जनता त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. दोघापेक्षा तिसरा बरा. फेसबुक याच्यावर आज सकाळीच टाकलेला आहे. दोघापेक्षा तिसरा बरा. आलटून पालटून तेच ते ह्यानं नाही तर त्यानं नाही तर ह्यानं, हेच किती दिवस. म्हणून आता आम्ही तिसरा पर्याय, सबळ पर्याय या ठिकाणी देगलूर बिलोली मतदारसंघातला देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे. सुगाव येथे मान्य आमचे काँग्रेसचे नेते, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरीधर पाटील सुगावकर यांच्या निवासस्थानी आमची बैठक झाली. या बैठकीला आमचे अनेक पदाधिकारी होते. आमचे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा शिवसेना समन्वयक मान्य नागनाथ वाडेकर साहेब यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये या दोघांपेक्षा तिसरा बरा आलटून पालटून ह्यांनीच का गुत्ता घेतलेला आहे. तिसरा बरा म्हणजे पक्ष, त्याच्यापेक्षा तुमचं म्हणणं काय आहे? तिसरा बरा म्हणजे तिसरा उमेदवार आम्ही या ठिकाणी देणार आहोत. दोघांना हे दोघेही दलबदलू आहेत. या दलबदलूला देगलूर विधानसभा मतदारसंघातील जनता निश्चितच धडा शिकवेल. यापूर्वी सुद्धा धडा शिकलेला आहे दलबदलूला, तसंच या निवडणुकीमध्ये दलबदलूला धडा शिकवेल. किती तुम्ही भाजपमध्ये जा, किती सत्तारूढ पक्षामध्ये जा, भाजप शासनावर आहे, या शिंदे सरकारवर आहे, संपूर्ण जनता या ठिकाणी नाराज आहे. यांना या ठिकाणी विनाशकाली विपरीत बुद्धी बनल्याप्रमाणे भाजप अतिशय तळागाळाला या ठिकाणी रसातळाला गेलेला असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची दुर्बुद्धी त्यांना का सुचली? एकच म्हणेल, विनाशकाली विपरीत बुद्धी. आता हे दोघंही सदैव या ठिकाणी माजी आमदार म्हणून आपल्याला पाहते दिसतील. ह्याच्या पुढे, या दोघांपुढे विद्यमान आमदार बनून हे ब्रिजावाली त्यांना लागणार नाही. सदैव बरेपर्यंत ते माजी आमदार म्हणून राहतील असं मी या ठिकाणी नमूद करतो. आजची ही निवडणूक खऱ्या अर्थाने बघितलं तर ही निवडणूक आहे अशी वाटत नाही. ज्या मतदाराने रावसाहेब अंतापूरकर, जितेश अंतापूरकर यांना 2 नाही 3 वेळा भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आणि हा गद्दार 25 कोटी घेऊन जर बीजेपी जात असेल, त्या माणसाची क्यूब करावं असं कोणाला वाटत, माझ्या मतदारसंघाचं वाटत नाही. ह्या गद्दाराला तिकीट देणं म्हणजे बीजेपीवाल्याला सुद्धा लाज वाटो अशी शर्मेची बाब आहे. तसेच मी 2 दिवसापासून तुम्हाला एक 8 दिवसाकडे मुलाखत दिलो होतो. मी त्या मुलाखतीत माझं मत होतं जितेश अंतापूरकर बीजेपीत चालला.
तेव्हा माझी मुलाखत होती. मग मुलाखत दिल्यानंतर BJPत गेला. परवा जे 25 खोके घेतला हा गद्दा, 25 खोके घेऊन जर मतदारसंघात जात असेल तर माझी देगलूर मतदारसंघातील जनतेला एक विनंती आहे, अरे या आमदाराकडे राहायला घर नव्हतं, किरायाच्या घरात होता. 5 कोटीचं घर कोणाच्या पैशावर बांधला. आणि देगलूर मतदारसंघात माझ्या मते 108 गाव आहेत, 90 ग्रामपंचायत आणि बिलोली मतदारसंघात 90 गाव. 198 गावामध्ये किती लोकांचे पैसे त्यांना देणं आहे ते त्यांना पहिले जाहीर करावं. आणि यानंतर माझी एक अशोकराव चव्हाण साहेबांना एक विनंती आहे, आपण जर अशा माणसाला तिकीट दिला, तुम्ही तुमच्या भरोश्यावर आम्ही सर्व त्यांना मतदान दिलं, निवडून आणलो 3 वेळा, पण तुमच्याच भरोश्यावर हा माणूस डिपॉझिट जप्त होणार आहे माझं मत आहे. अशा माणसाला तिकीट सोडून जवळ बसायचा लायकीचा माणूस नाही. तसेच अनेक बातमी ऐकत आहे मी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा. माझ्या मते देगलूर तालुक्यातून 33 उमेदवार होते, देगलूर मतदारसंघातून. आता वाढलेले तुमची बातमी आल्या का नाही किंवा नाही, माझ्या मते 33 उमेदवार इच्छुक आहेत. 33 काय देगलूर मतदारसंघाचे माहितीला नाहीत का, निवडून येण्यासारखे लायकी नाही त्यांना. तुम्ही मुखेडच्या दोघांना तिकीट देता आणि त्या वरणकरचं नाव होतं, वरणकर कुठला आहे तो? मुखेडचे 2 आमदार, माजी आमदार, त्यांची लायकी आहे का? आणि आता जर तुम्ही त्यांना उभा काँग्रेसवाल्याने केलं तर हा दोन्ही माणसं घाटे आणि साबणे देगलूरला लुटतील आणि परत त्यांनी 5 वर्षाच्या बाद देगलूरला तोंड दाखवून आणण्याचे माझं मत आहे. तर माझी एक विनंती आहे सर्वांना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनाही, बाबा आपण बी, आमची एक विनंती आहे, आम्ही काँग्रेस पक्षाचे काँग्रेसच काम केलं, पण काँग्रेसचं काम करताना सुद्धा काँग्रेस पक्षावर अन्याय करणार. मी परवाही एकदा मुलाखतीत सांगलो होतो, हनुमंतराव बेटमारेकर हा तर इतका लुच्च आहे, महाराष्ट्रात कोणी पद दिलं नाही, अशा महिलेला पद दिलं. त्या महिलेला पद दिल्यामुळं काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट 1000% जप्त होणार आहे. अजून तरी माझी अनेक विनंती आहे. नेमकं महिला अध्यक्ष केल्यामुळे तुमची नाराजी आहे का? महिला अध्यक्ष केल्यामुळे नाराजी नाही, पण महिला अध्यक्ष का केले, काय घेऊन घुसघुस घेऊन केले ह्याच्यावर नाराजी आहे. माझी महिला अध्यक्षावर नाराजी बिलकुल नाही. आणि दुसरा एक विषय आहे का, देगलूर मतदारसंघातील जनता दोघांनाही पाडून आम्ही 3ऱ्या आघाडीचा उमेदवार उभा करणार 100% खरं आहे. 3रा आघाडीचा उमेदवार दोघांचंही डिपॉझिट करणारा आहे. मी आज नाव सांगू शकत नाही, 33-34 पैकी कोणीतरी एक होईल. इच्छुक तर खूप आहेत. माझ्याकडे आता पत्रकारांना एक बातमी दिली, 103 उमेदवार म्हणून काँग्रेसकडून इच्छुक. काँग्रेसकडे एवढ्या असताना अशा भडव्यांना काय घेतात? काँग्रेसमध्ये काय कमी आहे का? काँग्रेसमध्ये आपल्या मतदारसंघात लायकीचे माणसं खूप आहेत. लायकीचे माणसं सोडून जर नालायकाला तिकीट देत नसाल बाहेर त्याला, ही देगलूर मतदारसंघाची जनता तुम्हाला माफ करणार नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीत तुमचा 100% दोघांचंही डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आहे. आणि 2014 पासून माझी अतिशय धडपड आहे की या भागाचा विकास व्हावे आणि मी प्रतिनिधित्व करावे, यासाठी मी मागच्या 2014 पासून मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करीत आहे. परंतु पक्षाकडे सुभाष साबणे असल्यामुळे मला ती संधी मिळालेली नाही. पण मागच्या 2 वर्षाच्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान सुभाष साबणे ज्यावेळेस भाजपमध्ये गेले आणि त्यावेळेस आम्ही काय केलो की आम्हाला बाहेरचा उमेदवार म्हणजेच मुखेडचा उमेदवार नको म्हणून आम्ही आमची पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला आदेशित केल्याप्रमाणे आम्ही जितेशजी अंतापूरकर यांना अतिशय पोटतिडकीनं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांसमोर जाऊन त्यांना आम्ही विजय केलो. त्याच पद्धतीनं आमचे महाविकास आघाडीचं धर्म पाळून मागच्या लोकसभेमध्ये देखील माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांना विजय केलो. पण आज देखील मी स्वतः एक इच्छुक उमेदवार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये मला जर संधी दिलं तर मी 100% निवडणूक लढविणार आहे. पण जर समजा या आता आता देगलूर बिलोली मतदारसंघात एक चर्चा ऐकून भेटत आहे की सुभाष साबणे हे महाविकास आघाडीत येतील अशी लोकांतून चर्चा आहे. सुभाष साबणे जरी आला,
समजा जर सुभाष साबणे काँग्रेसकडून आला किंवा आमच्या सेनेकडून आला तर हे कदापि मीच नाही, या भागातली जनता कधीच सहन करणार नाही. कारण त्यांच्याकडून आजपर्यंत लोकांना फसवायचं धंदा झाले, विश्वासघात केलेले आहे आणि त्यांनी त्यांच्याकडे हा लुटलेला पैसा जास्त झाल्यामुळे इकडून तिकडे उड्या मारित आहेत. परंतु जनता त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखविलेली आहे. यापुढे देखील जनता दाखवित आहे. मतदान केले, पण आतापर्यंत आमच्या गावामध्ये 1 रुपयाचा निधी अंतापूरकर साहेब दिलेला नाही. जिते साहेब अंतापूरकर, मला एक सांगा, एवढं मोठं गाव आहे, काही तर निधी देऊ. अशा माणसाला आम्ही मतदान कसं करू? मागणी केली होता का? आता सरपंच केली असतील, पण आतापर्यंत आम्हाला माहित नाही, कुठं तर पाठी लागल नाही. आम्ही काँग्रेसला सोडल्या, आम्ही तिसरी आघाडीला मतदान करणार. मी एवढंच बोलून